नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महासरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील जे निवासी आश्रमशाळा आहेत, तर या शाळेतील शिक्षकांची जी काही पदभरती आहे, त्या पदभरतीकरिता शासनाने आता नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे. तर या शासन निर्णयानुसार आता या शाळांमधील आश्रमशाळांमधील जी काही पदभरती असणार आहे, ती आता पवित्र पोर्टलच्या अंतर्गत भरण्यात येणार आहे. तर या शासन निर्णयामुळे काय शिक्षक भरतीमध्ये काय परिणाम होऊ शकतो, तर आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर संच मान्यतेमुळे सुद्धा किती जागांवर परिणाम होऊ शकतो, हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करू. जर तुम्ही चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा शासन निर्णय आहे राज्यातील आश्रमशाळांच्या पदभरतीविषयी. तर इथून पुढे जे काही पदभरती असणार आहे आश्रमशाळेतील शिक्षकांसाठी, ती पदभरती ही पवित्र पोर्टलच्या अंतर्गत होणार आहे. हा शासन निर्णय 3 डिसेंबर 2025चा आहे. या शासन निर्णयामध्ये शासनाने जे काही पदभरतीसाठी जे नियम आणि अटी आहेत किंवा जी काही कार्यप्रणाली असणार आहे पदभरतीकरता, ती आखून दिली आहे. तर यामध्ये जर आपण बघितलं, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या सर्व स्तरांच्या शिक्षकांसाठी ही पद्धती ही पवित्र पोर्टलच्या मार्फतच पदभरती ही केली जाणार आहे. तर शासनाने काय शासन निर्णय केला आहे पहा. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भातील शासन निर्णयाच्या धर्तीवर विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित शाळांसाठी ही प्रणाली कार्य करणार आहे. तर यानुसार शिक्षण सेवकांची पदभरती होणार आहे. शिक्षण सेवकांच्या पदभरतीकरिता टेट परीक्षा घेण्यात येईल. टेट परीक्षेच्या अंतर्गत टेट परीक्षेच्या जे काही गुण असतील त्या गुणाच्या अंतर्गत मेरिट वाईज ही जी काही पदभरती शिक्षण सेवकांची होणार आहे वेगवेगळ्या टप्प्यासाठी, म्हणजे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या स्तरांच्या शिक्षकांसाठी. तर ही जी पद्धती आहे ही कशी असणार आहे पहा. म्हणजे जागा ह्या त्या शिक्षकाच्या व्यावसायिक अर्हतेनुसार, विषयनिहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदू नामावलीनुसार होणार आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील ज्या खाजगी आश्रमशाळा आहेत त्या खाजगी आश्रमशाळेतसुद्धा रिक्त पदांची पदभरती करण्यात येणार आहे. या खाजगी आश्रमशाळेमध्ये जे अनुदानित आश्रमशाळा असतील त्यांसाठी मुलाखतीसाठी जे उमेदवार पात्र असतील त्यांना 1:3 प्रमाणात बोलवण्यात येईल आणि 1:3 प्रमाणात त्यांना उमेदवारांना पात्र करून त्यातील संबंधित उमेदवाराची निवड करायची प्रक्रिया राबवली जाईल. त्यासाठी 30 गुणांसाठी त्याची मुलाखत व अध्यापन कौशल्य हे होणार आहे. तर सेम प्रोसिजर जी असणार आहे ती जी पवित्र पोर्टलची असणार आहे ती प्रोसिजर ही या आश्रमशाळांसाठी सुद्धा लागू करण्यात आली आहे. या पदामुळे जी शिक्षक भरती होणार आहे 2026ची, त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जागांची वाढ होणार आहे. आणि नवीन संच मान्यता जी सुद्धा आहे ती जर रद्द केली तर त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी जागा या शिक्षक भरतीमध्ये येण्याचा चान्स आहे. आश्रमशाळेसाठी हा जो शासन निर्णय झाला आहे, हा शासन निर्णय नवीन शिक्षक भरतीकरता खूप उपयोगी असणार आहे. याच्यामुळे आपल्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या जागा जास्त येण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर ही अपडेट होती पवित्र पोर्टल शिक्षक भरतीविषयी. अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट व्हा. अधिक माहितीकरता तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलशी सुद्धा जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. लिंकला क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलशी सुद्धा जॉईन होऊ शकता. असंच तुम्ही आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा. धन्यवाद.